Zee24 तास एक पाऊल पुढे। राज्यभरात एलबीटीला होत असलेला विरोध आता मुंबईतही होणार हे स्पष्ट झालंय। ऑक्टोबरमध्ये मुंबई महापालिकेत जगात रद्द होऊन त्या जागी एलबीटी येणार आहे। मात्र कोणत्याही परिस्थितीत हा कर लागू करू देणार नाही असा निर्धार मुंबईतल्या व्यापाऱ्यांनी केलाय। एलबीटी विरोधात आझाद मैदानात आज धरणं आंदोलन झालं। फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। एलबीटी बाबत सरकारशी कुठलीही चर्चा करण्याची व्यापाऱ्यांची तयारी नाहीये। एलबीटीला आता मुंबईतही विरोध होतोय। पुणे, पिंपरी चिंचवड असेल, कोल्हापूर असेल, औरंगाबाद असेल, विशेषतः राज्यातली ज्या अन्य महापालिका होता त्यांनी केलेला जो कडाडून विरोध होता तो विरोध पाहता आता मुंबई याबाबत काय भूमिका घेते त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। मात्र आता याचे पहिले प्राथमिक संकेत असे मिळत आहेत की एलबीटीला मुंबईत विरोध होतोय। या टॅक्समध्ये सिर्फ आणि सिर्फ भ्रष्टाचार वाढवेल, काही दुसरं काही होणार नाही। आणि ज्यावेळी विधानसभेमध्ये या 4% टॅक्सांच्या 5% केला होता त्यावेळी समस्त विधानसभामध्ये दुसरी सगळी पार्टीने हे घेतला होता की 1% जर तुम्ही वाढलेला आहे ते कशासाठी वाढलेला होता, ते ह्याच्यासाठी ऑक्ट्राईसाठी वाढलेला होता। लोकल बॉडी टैक्स जो बीएमसी का स्टाफ है उसको एम्प्लॉयमेंट देने के लिए ये पूरी साजिश रची गई है, तो उसका हम विरोध करते हैं क्योंकि इसमें सारा डबल रजिस्ट्रेशन करना पड़ेगा, दोबारा हमारे को असेसमेंट करना पड़ेगा। वैट में हम रजिस्टर्ड है, इसके साथ साथ हमें एलबीटी का रजिस्ट्रेशन अलग से भरना पड़ेगा, पेपर वर्क ज्यादा हो जाएगा। छोटे छोटे दुकानदार जो 100 रुपए से 500 रुपए का भी माल लेते हैं उसको भी एलबीटी रजिस्ट्रेशन कराना जरूरी पड़ेगा। एलबीटी साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात मुंबईत येणं अपेक्षित आहे, पण ऑक्टोबर हिटच्या ज्या झळा आहेत ते एवढ्यातच आता दिसू लागले आहेत। व्यापाऱ्यांचा विरोध किती प्रकर्षान असेल हे आज या रॅलीतनं जाणवलं। आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्यासोबत दूरध्वनीवरून। दिनेश, आपण पाहतोय की राज्यभरातल्या अन्य महापालिकांनी विरोध केला होता त्यावेळी त्याची प्रकर्षानं जाणीव झाली नाही, पण आज ज्यावेळी मुंबईत एलबीटीला विरोध झाले आणि सकारात्मक असलेली कारणांचं असलेलं स्वरूप पाहता मुंबईतला हा विरोध वाढेल असं वाटतंय। नेमकं व्यापाऱ्यांची काय भावना आहे? ऋषी, मुंबईतले व्यापारी यांनी सर्वांनी एकजूट केलेली आहे एलबीटीच्या विरोधात। या सर्वांचं म्हणणं आहे की एलबीटी कुठल्याही परिस्थितीत मुंबई आणि मुंबईच्या क्षेत्रात लागू देणार नाही। जो काय आहे जकात रद्द झाली तरी जो वॅट आहे त्या आधारित जो कर आहे त्या माध्यमातून ही कर वसुली किंवा ही जी प्रणाली आहे ती राबवण्यात यावी। आज जी एकजुटीचं प्रदर्शन झालेलं आहे, गेल्या काही दिवसांपासून व्यापारी रस्त्यावर उतरलेले आहेत, आंदोलन सुरू झालेलं आहे। आज त्यांचा मोर्चा होता, मात्र मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली। आझाद मैदानात त्यांनी धरणं आंदोलन केलं। यामध्ये व्यापाऱ्यांच्या नेत्यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्यात व्यापाऱ्यांच्या नेत्यांचं किंवा व्यापाऱ्यांचं जे म्हणणं आहे की तर एलबीटी आला तर भ्रष्टाचार वाढेल आणि इन्स्पेक्टर राज किंवा तसा इन्स्पेक्टर कायदा यासारखी परिस्थिती निर्माण होईल, आम्हाला त्रास होईल आणि एलबीटीमुळे मुंबईतनं झालेली एकजूट ही बाकीच्या अन्य विरोधांपेक्षा नेहमीच मोठी ठरणार आहे। किंबहुना ती धोरणाच्या दृष्टीनं धोरणात्मक अशा दृष्टीनं ती पाहावी लागेल। धन्यवाद दिनेश तुर्तास या साऱ्या माहितीबद्दल। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्यासोबत होते। एलबीटीला मुंबईत विरोध होतोय त्या संदर्भात ते आपल्याशी बोलत होते। मुंबई आणि ठाण्यात एलबीटी विरोधात व्यापाऱ्यांचा असा प्रक्षोभ उसळलाय। एलबीटी लागू झाल्यानंतर राज्यातील इतर शहरांप्रमाणेच इथला उद्रेकही शांत होईल। एलबीटी आणण्यापूर्वी जकातीला पर्याय म्हणून अनेक पर्यायांचा विचार करण्यात आला होता। मालमत्ता करामध्ये वाढ करणे, राज्य सरकारप्रमाणे पालिकांना व्यवसाय कर आकारण्यास परवानगी देणे, राज्य सरकारनं अतिरिक्त व्हॅट आकारून जादा जमा झालेली रक्कम पालिकांच्या खात्यावर वर्ग करणे, स्टॅम्प ड्युटीवर अधिभार लावून तो महापालिकांना वितरित करणे असे अनेक पर्याय समोर आले होते। पण या सर्व पर्यायांना मर्यादा असल्यानं एलबीटीचा पर्याय सशक्तपणे समोर आलाय। दुकानं लहान आहेत, ज्यांचं व्यापाराचं ते वर्षातनं एकदा 1000-1500 रुपये जी काही फी असेल ती मिनिमम फी भरून स्वतःचा व्यापार खरं म्हणजे अगदी सुखाने करू शकतील, त्यांना गरजही पडणार नाही काही कटकटींची। आणि जे मध्यम व्यापारी आहेत त्यांना 3 महिन्यातनं एकदा हिशोब करून अंदाजाने भरायचं आहे। आणि मोठ्या व्यापाऱ्यांकडे नाहीतरी अकाउंटंट असतात, माणसं असतात, कम्प्युटर्स असतात, सगळ्या सेवा असतात, त्यांना भरणं काही अवघड नाही। पण माझ्या दृष्टीने हा सर्वात पारदर्शक पद्धत आहे। एलबीटीमुळे स्थानिक संस्थांना कर संकलन करणं सोपं आणि सुटसुटीत होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे यामध्ये पारदर्शकता येणार असल्यानं भ्रष्टाचार आणि कर चुकवेगिरी कमी होईल। एलबीटी चांगला असला तरी त्याच्या अंमलबजावणीबाबत मात्र तज्ज्ञांनी शंका व्यक्त केली आहे।
संकल्पनेमध्ये तरी जरी ती चूक नसली तरी इम्प्लिमेंटेशनमध्ये जे काय व्यापाऱ्यांचे ट्रेडर्सचे जे त्या संदर्भाचे आक्षेप आहेत किंवा रिझर्वेशन्स आहेत ती विचारात घेणं गरजेचं आहे. म्हणजे लोकल बॉडीजना उत्पन्न हवं हे तर कोणी नाकारत नाही आहे, परंतु ते कशा पद्धतीने कमी जाचक होईल आणि कशा पद्धतीने त्याचं एक्झिक्युशन सोपं होईल याकडे लक्ष देण्याची नक्कीच गरज आहे. एलबीटी लागू केल्यानं काहींचं आर्थिक हितसंबंध धोक्यात येणार असल्यानं हा विरोध सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. भ्रष्टाचाराचे अड्डे बनलेले जकात नाके आता कालबाह्य होणार असले तरी कुठेही पैसे खाण्याच्या सरकारी वृत्तीमुळे एलबीटी येऊनही केवळ लाच घेण्याची ठिकाणं बदलली असं व्हायला नको. यासाठी अगोदरच काळजी घेणं गरजेचं आहे. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.